मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील, चहाच्या टपरीपासून 5 स्टार पर्यंत निवडणुकांची चर्चा होताना किंवा लोक चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळून येतात. सहजच तुम्ही फेरफटका मारायला कधी न्हाव्याच्या दुकानात किंवा बाजारात किंवा चहाच्या टपरीवर गेलात तर लोक सहजतेने या गोष्टींची चर्चा करत असतात. बांधवांनो, आज गरज आहे लोकांचे प्रबोधन करण्याची, त्यांची मानसिकता दुरुस्त करण्याची. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. हा महाराष्ट्र आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं सतत म्हणत असतो. फक्त म्हणत असतो बरं का, त्याच्यावरती साधा आपण कुणी विचार करत नाही. ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण 5 वर्ष सतत ओरडत असतो, महागाई वाढली म्हणून आपण गळे काढत असतो, इंधनाचे दर आवाक्याच्या बाहेर गेले म्हणून आपण डोक्याला हात लावत असतो, मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, अनेक अडचणी या महाराष्ट्रामध्ये आव असून उभ्या आहेत. ना त्या सत्ताधाऱ्यांनी कधी मिटवल्या, ना विरोधांनी त्याच्यावरती आवाज उठवला. हे मागील 5 वर्ष तर कशी गेली हे समजून सुद्धा आलेले नाही. करोना काळाने तर सामान्य माणसाचं तर कंबरड मोडलंय. बांधवांना खरं या गोष्टींवरती आवाज उठवायला पाहिजे, पण या सत्य परिस्थितीवरती कुणीही बोलायला तयार नाही. ना सत्तेतले बोलतात, ना विरोधातले बोलतात. आणि मात्र निवडणुका झाल्या की ते हात झटकून मोकळे होतात. आता बांधवांनो, त्यांचे हात दगडाखाली आहेत म्हणून ते आपल्याला सतत हात जोडताना पाहायला मिळतात. चौका चौकात बॅनरबाजी सुरू आहे. पेपरला नवीन नवीन हेडलाईन येताच आहे. यूट्यूब असेल, प्रिंट मीडिया असेल, चर्चांना उधाण आलंय. कोण निवडून येणार, कुठल्या मतदारसंघात कुणाची सीट लागणार, कुणाचं पारडं जड होणार. बांधवांनो, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण सामान्य माणसाचा प्रश्न सुटलेत का? सामान्य माणसाला या निवडणुकांबद्दल काय वाटतंय? सामान्य जनतेतला एक सूर आहे, अहो आलं कोण आणि गेलं कोण, त्याचा काहीही फायदा सामान्य जनतेला होत नाही. त्यामुळं सामान्यातला सामान्य म्हणजे शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, वंचित असेल, त्यांचे प्रश्न सुटलेत का? नोकऱ्या मिळाल्यात का? म्हणजे हाताला काम नाही आणि इथं राजकारणाचं वार व्हावं लागलंय. बांधवांनो, त्या राजकारणाने किंवा सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं पोट भरणार आहे का? म्हणून मला असं वाटतंय की आज काळाची गरज आहे, आपण याविषयी बोललं पाहिजे. लोकांची मानसिकता आहे ना खूप बदलत चालली आहे. लोक विचार करायचं सोडून देतात आणि वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करतात. पण बांधवांनो, भूतकाळ विसरून चालणार नाही. हेच ते लोक होते ज्यांना आपण रक्ताचं पाणी करून निवडून दिलेलं आहे. यांच्यासाठी आपण एक दिवस का होईना आपला वायाला घालवलेला आहे. ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्याला मोजलंय का? त्यांनी आपली किंमत केली का? संविधान सांगतं की अनमोल मत आहे, विचार करून द्या, विचारपूर्वक द्या, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. आपण चांगला म्हणूनच निवडून देतो, पण तो चांगला उमेदवार चांगला राहतो का? सगळ्यांचे हात भरभटलेले आहेत बांधवांनो, सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत मित्रांनो, सगळ्यांच्या बुडाखाली अंधार आहे मित्रांनो. अहो, कोण लोक स्वार्थासाठी, कोण लोक फायद्यासाठी, कुठून कुठल्या पक्षात उड्या मारतात हे आपण पाहिलं नाहीये का? आणि एवढं समजायला आपण दूधखुळे आहोत का? हे सत्ताधारी आहेत, ते कुणासाठी चर्चा करतात, कुणासाठी हा वेळ वाया घालवतात किंवा कुणासाठी या खुर्च्यावरती बसून ही अंडी उभवतात. हे निव्वळ त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी. यांना सत्तेत राहायचं असतं. त्यांना कुठल्या ना पक्षाचं देणं घेणं असतं, ना कुठल्या जनहिताचं त्यांना काही पडलेलं असतं. इतक्या दिवस आपण भाजपच्या नावाने ओरडत होतो की कुठल्याही ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजप निवडून येत आहे. मित्रांनो, खरं आहे, ईव्हीएमचा विरोध हा केलाच पाहिजे, पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन आता नवीन अद्दल आपल्याला घडली आहे. अरे, कुणालाही निवडून दिलं तरी तो सुद्धा भाजपमध्ये जातोय. भाजपमधल्या विरोधकांना निवडून द्या तरी सुद्धा तो हात मिळवणी करतोय. मग दुसऱ्यांना निवडून देऊन काय फायदा होतोय आमचा कधी कोण विचार करणार आहेत का नाही? म्हणून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायची आज वेळ आलेली आहे. सत्ताधाऱ्यांनो, उत्तर द्या. तुम्ही जनतेच्या हितासाठी जाताय का स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या
फायद्यासाठी तुम्ही या पक्षातून त्या पक्षात जाताय, याचं पहिल्यांदा उत्तर द्या. बांधवांनो, या ठिकाणी आज मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. गोष्ट अशी आहे, महत्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका, याच्यातून काहीतरी बोध घ्या. आता आपण शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे, आपल्या सत्सद्विवेक बुद्धीनं आपण विचार केला पाहिजे. समाजामध्ये काय घडतंय, कुणीकडे देश चाललाय आपल्याला दाखवलं जातंय एक चित्र आणि चाललंय भलतंच. ज्यांनी दुसऱ्यांचे पक्ष वरबडून घेतलेत, 50-50 खोक्यांसाठी हे विकले गेलेत. हे काही फुकट समाजा हितासाठी गेलेली लोक नाहीत. यांनी हजारो कोटींचे घोटाळे केलेत. हे धुतल्या तांदळाचे बिलकुल नाहीत. हे नालायक हरामखोर लोक आहेत, हे राजकारणी लोक. पैसा कुणाचा आहे बांधवांनो? तुमचा आणि आमचा हा पैसा आहे. आपण जो टॅक्स रुपी पैसा देतो, तिळतिळ करून आपण हे पैसे जमवत असतो, कबाड कष्ट करतो, रात्रीचे दिवस करतो. आमचा बाप घाम गाळत असतो तिकडे शेतामध्ये. म्हणून त्याचा पैसा या देशाच्या संरक्षणासाठी उपयोगी पडावा, चांगल्या योजनांसाठी उपयोगी पडावा, म्हणून आम्ही तो टॅक्स रुपी पैसा या सरकारला देत असतो. आणि हे सरकार काय करतंय? आमच्या कष्टाचा पैसा अडाणी, अदानी, अंबानी, मल्ल्या असल्या हरामखोर उद्योगपतींच्या घशात घालतंय ना. हजारो कोटींचा चुना लावून हे पळून गेले परदेशामध्ये. कोण देतंय यांना एवढं कर्ज, लोन कोण देतंय? सामान्य जनतेच्या माणसाला 1-2 लाखाचं लोन काढायचं म्हटलं तर बँका 1000 प्रश्न विचारतात, 1000 कागदपत्र द्यायला लागतात. वैताग येतो, नको तो लोन म्हणून माणूस शेवटी गर्भगळीत होतो. आणि ह्यांना हजारो कोटींचं लोन मिळतच कसं? मग हेच फंडिंग पुरवतात या अशा पक्षांना. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांना कोण फंडिंग करतं मोठमोठ्या सभांसाठी? आम्ही टोल भरू मेलो, सेटलमेंट बादशाह, टोलवाले हजारो कोटी स्वतःच्या घशात, स्वतःच्या खिशात घालून राहिले ना बाबांनो. कधी विचार करणार आहात आणि कधी प्रश्न विचारणार आहात? या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे. या सत्ताधाऱ्यांनो उत्तर द्या. बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून आज या ठिकाणी सांगायची आहे. थोडा विचार करा, समजून घ्या, याच्यातून बोध काहीतरी घ्या. एक दिवस हिटलर पार्लमेंटमध्ये एका कोंबड्याला घेऊन आला. पार्लमेंटमध्ये येत असताना हिटलरनी त्या कोंबड्याची पिसं उपटायला सुरुवात केली. एक पीस ज्यावेळेस हिटलर उपटत होता त्यावेळेस तो कोंबडा मोठ्याने वरडत होता, किंचाळत होता, धडपड करत होता, सुटण्याची त्याच्यातून प्रयत्न करत होता. पण हिटलरनी त्या कोंबड्याची घट्ट मान पकडलेली होती. तो कोंबडा झटपटत होता, तरफडत होता, वरडत होता, तरी सुद्धा हिटलर त्याला सोडत नव्हता. त्याचा एक पीस तो उपटत होता. असं करून तो कोंबडा रक्तभंबाळ झाला. आता त्याला धड उडताही येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं. मग हिटलरनी तसा तो पंख उपटलेला कोंबडा खाली फेकला. खाली फेकल्यानंतर हिटलरनी खिशात हात घातला आणि 10-15 शेंगदाण्याचे दाणे काढले आणि त्या कोंबड्याच्या पुढं एक दाणं तो टाकत राहिला. तसा कोंबडा ते सगळं दुःख विसरून, त्याचं रक्तबंबाळ झालेलं शरीर विसरून त्या एका शेंगदाण्याच्या दाण्याला टिपत तो हिटलरच्या मागे चालू लागला. हिटलर स्टेज जवळ आला, लोकांकडे पाहून मोठ्याने ओरडला, लोकशाही लोकशाही. लोकांना कळाला हिटलरला काय झालंय, कोंबड्याची पिसं काय उपडतोय, स्टेजवरती येऊन मोठमोठ्याने काय ओरडतोय. मात्र हिटलरनी अतिशय मार्मिक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. जनतेला उद्देशून हिटलर म्हणतो, ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशातील जनतेची अवस्था या कोंबड्यासारखी झालेली आहे. त्या देशातील राज्यकर्ते निवडणूक झाल्यानंतर, निवडणूक संपल्यानंतर त्या अवस्था अशा पद्धतीने करतात. त्यांना एवढं लुटतात, एवढं त्यांना जेरी सांगतात की या कोंबड्यासारखी त्यांची परिस्थिती होते. जशी मी एक पीस या कोंबड्याचं उपटलं आणि हा कोंबडा ओरडत होता, किंचाळत होता, त्याच पद्धतीने 5 वर्ष लोक या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ओरडत असतात, किंचाळत असतात, टाहो फोडत असतात. निवडणुका आल्या की हेच सत्ताधारी, जसं मी या कोंबड्याला 2-2 शेंगदाण्याचे दाणे टाकले आणि कोंबडा ज्या पद्धतीनं माझ्या पाठीमागं चालत आला त्याच पद्धतीनं देशातील सत्ताधारी लोक या पद्धतीचं आश्वासन या लोकांना देतात. आणि मग मात्र तीच लोक हे सर्व कष्ट विसरून
2 रुपयासाठी, 2 मटणाच्या हाडकांसाठी लाचार कुठंतरी होतात एखाद्या दारूच्या बाटलीसाठी, आणि सगळं काही दिलेलं कष्ट विसरून या अशा आणि त्याच देशातील लोक या हरामखोर सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून आणतात आणि खुर्चीवरती बसवतात. म्हणून हे सत्ताधारी लोक या अशा जनतेचे अमानुषपणे लचके तोडत असतात. कोंबड्याचं उदाहरण मी तुमच्या समोर आणलंय. असं मार्मिक उदाहरण हिटलर त्यांच्या देशातील त्या ठिकाणच्या जनतेला देतो, आणि मग जनतेचे डोळे खाडकन उघडतात की अशा पद्धतीनं या देशातली लोकशाहीचा घात त्याच देशातले लोक करत असतात. म्हणून याच्यातून आपण एक बोध घेतला पाहिजे, आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आणि या अशा सत्ताधाऱ्यांना आपण वेळीच धडा शिकवला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.